नमस्कार, मी साई प्रसाद महेंद्रकर। कोल्हापुरातील पंचगंगेच्या पुराचे अपडेट आपण बघत आहोत। कोल्हापुरामध्ये सध्या मी शाहूपुर येथील कुंभार गल्ली परिसरात आहे आणि तुम्ही बघू शकताय पंचगंगेची पाण्याची पातळी वाढल्यानंतर शहरात देखील पाणी आता शिरायला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीच 25 जुलैच्या रात्री हे पाणी शहरामध्ये सुरू झालेलं होतं शिरायला आणि इथं साधारण आता रस्त्यावर हे 1.5 फुटाचे 2 फुटाच्या आसपास हे पाणी आपल्याला बघायला मिळत आहे। या परिसरातील सगळी घरे बंद आहेत कारण या ठिकाणचे सगळे रहिवासी आहेत ते स्थलांतरित झालेले आहेत सुरक्षित ठिकाणी आणि त्यामुळेच या परिसरामध्ये सध्या सर्व घरे बंद आहेत आणि या परिसरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बनवण्याचं काम चालतं, त्यामुळेच या परिसराला कुंभार गल्ली म्हणतात आणि लहान मोठ्या म्हणजेच घरगुती आणि मंडळाच्या गणेश मूर्ती या ठिकाणी बनवल्या जातात। या सगळ्या गणेश मूर्तींचं देखील या ठिकाणाहून स्थलांतर झालेलं आहे। अन्यथा प्रत्येक कुंभार बांधवांना या ठिकाणी आपल्याला नुकसानीचा सामना करावा लागतोय। अशाच पद्धतीचे काही कुंभार आपल्या इथे आहेत, नागरिक जे इथे रहिवासी आहेत, त्यांनाच आपण विचारूयात कशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या गणेश मूर्तीचं। नमस्कार, कशा पद्धतीने तुम्ही आता म्हणजे स्थलांतर केले, काय तुमच्या? आता आपण लहान म्हणजे स्थलांतर अजून काही केलेलं नाही, कारण अजून आपल्या मोठ्या मूर्त्या इथं आता आहेत, अजून शेडमध्ये मोठ्या मूर्त्या आहेत, त्या अजून आपण काय हलवलेल्या नाहीत। पाणी जर अजून वाढलं तर आपण त्या मूर्त्या हलवणार आहे। आता सध्या काय परिस्थिती वाटते? साधारण मागच्या 2021 ला जर बघितलं तर 46 फुटांच्या वर जेव्हा पाणी पातळी गेली होती तेव्हा पंचगंगेचं पाणी हे इथं यायला सुरुवात झाली होती, पण आता जर बघितलं तर 44 फुटांच्या वर पंचगंगेची पाणी पातळी आहे सध्या। पण तेव्हाच हे पाणी कसं काय शहरात आले, काय वाटते तुम्हाला? याचं कारण म्हणजे रेड झोन मध्ये झालेले जे बांधकाम आहेत त्यासाठी टाकण्यात आलेला मोठ्या प्रमाणात भराव, यामुळे आता इथं कुंभार गल्लीत, सुतारवाड्यात या लवकर प्रमाणात पाणी यायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला साधारण नुकसानीचा सामना करावा लागतो का अशा पद्धतीने पाणी दरवर्षी आल्यानंतर? काय आता कसं होते, आता दरवेळेलाच आता पाणी यायला लागले। 2019 ला आलं, 2020 ला कळंबामध्ये जो पाऊस झाला होता त्या ह्याच्यावर पण आपल्याला पूर आलेला त्यावेळेला पण, आणि 2021 ला आला। मागच्या वर्षी म्हणजे पावसाचं प्रमाणच कमी असल्यामुळे फक्त महापूर आला नाही, आता ह्या वर्षी पण पाण्याचं प्रमाण म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या वर्षी पण पाणी आलेलं आहे। आपल्या बरोबर इथं ज्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं असे एक आहेत नागरिक, काय सांगाल तुमच्या घरात किती पाणी आहे सध्या? काय आता कमीत कमी तर 4 फूटच्या आसपास पाणी आहे तिथं, आणि दरवर्षी म्हणजे 2019 ला पण आलं, 2021 ला पण आलं, यंदा पण आले। खरं असं जर पाऊस जर पडायला लागला तर हे पाणी खूप वाढण्याची शक्यता आहे आणि काल पण सांगून गेलेले आहेत पाणी असं वाढेल, तरी पण तत्काळ आम्ही सगळं साहित्य वगैरे वरती ठेवले, कारण अजून असं जर वाढला तर ते बरेच काही नुकसान होऊ शकते। सध्या जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये सध्या पावसाची उघडझाप सध्या सुरू आहे। जरी 24 तास मुसळधार पावसाचा इशारा जरी देण्यात आला असला तरी कोल्हापुरात सध्या उघडझाप चालू आहे। आता सुद्धा पाऊस पडत आहे आणि अशा पद्धतीची ही सगळी दृश्य तुम्ही बघू शकता कोल्हापूरच्या कुंभार गल्ली परिसरामधील। आणि जर कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी धरणाचा आज एक सकाळी दरवाजा देखील उघडला होता, पण राधानगरी धरणातून जरी विसर्ग सुरू असला पाण्याचा तरी देखील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील तितकाच सुरू असल्यामुळे पाणी पातळी ही तितक्या वेगाने वाढण्याची शक्यता कमी झालेली आहे। मात्र सध्या इथे बघू शकता तुम्ही, सकाळी जे पाणी पुढेपर्यंत आलं होतं ते थोडंसं खाली सरकलेलं देखील दिसत आहे या ठिकाणी, आणि त्यामुळेच नागरिकांना ही थोडीशी दिलासादायक बाब म्हणता येईल। पण मात्र येत्या काळात पावसाचा जोर कितपत राहणार आहे याच्यावरच हे पाण्याची पातळी किती वाढते हे पाहावं लागणार आहे। अशाच सगळ्या पुराच्या अपडेटसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। लोकल 18 साठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।